भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि मित्रांनो, आज दिनांक आहे 15 ऑगस्ट 2026. या ठिकाणी आपण तुम्हाला आता आपली लागवड थोडीशी उशिराची आहे. 60 दिवस किमान याला पूर्ण झालेले आहे, पण अजून पाहिजे त्या प्रमाणामध्ये याची डेव्हलपमेंट नाही, कारण आपली लागवड ही उशिराची असल्यामुळे थोडासा अजून टाईम लागतो आहे. तर आपल्याला आता याच नियोजनासाठी मी तुमच्याशी बोलणार आहे की आपल्याला या स्वरूपामध्ये आता याबद्दल काय काय करायचं आहे. आपल्याला 2 आघाड्यांवरती या ठिकाणी काम करायचं आहे. 2 आघाड्या कुठल्या? एक तर आपल्याला आपल्या अद्रक पिकाचं चांगलं उत्पन्न या ठिकाणी घ्यायचं आहे, आणि त्यासाठी आपल्याला चांगले प्रोटीन हायड्रोलाइज जे मायक्रोन्यूट्रन्स आहे तर त्याचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. खतांचा वापर देखील तुम्ही करू शकता 1261 वगैरे, पण तो तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक निर्णयावरती हे गोष्टी डिपेंड असतात. आणि दुसरी आघाडी अशी आहे की आपल्याला शेवटपर्यंत टिकायचं आहे, आणि शेवटपर्यंत टिकायचं आहे तर आपल्याला सड, मर, कंदकुज यांसारख्या आजारांपासून देखील आपल्या पिकाचा बचाव ह्या ठिकाणी करायचा आहे. आता आपण या ठिकाणी जे मायक्रोन्यूट्रियन आहे किंवा PGR आहे, तर मायक्रोन्यूट्रियन देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. जसं की आपण नेहमी वापरतो प्रायमो गोल्ड मॅपल कंपनीचं, किंवा तुम्ही जे पण वापरत असाल, पवन ॲग्रो असेल, GS ॲग्रो असेल, GS बायोसायन्स असेल, किंवा शुभम ॲग्रो याचे प्रॉडक्ट देखील चांगले आहे, तर ते देखील तुम्ही वापरू शकता. आणि बुरशीनाशकांमध्ये म्हणजे जे आपल्याला कंदकुजीसाठी वगैरे जे प्रॉब्लेम आहे तर त्यासाठी देखील म्हणजे तुम्ही मेटॅलिक्झल वापरू शकतात, रोको वापरू शकतात, किंवा हायड्रोजन पॅरॉक्साईडचा देखील वापर आपण या ठिकाणी करू शकतो, किंवा ट्रायकोडर्मा सुडोमोनास यांचा वापर देखील आपण आपल्या अद्रक पिकामधील सड, मर यासाठी थांबवण्यासाठी करू शकतो. आणि सोबत आज आपण बाजारभावाविषयी देखील चर्चा करणार आहोत की आजचे अद्रक बाजारभाव काय असणार आहे. तर आज दिनांक 15 ऑगस्ट रोजी देखील म्हणजे आपण घेतलेल्या आढाव्यानुसार 12,000 12,500 रुपयांपासून दर सुरू होत आहेत मित्रांनो, जुना खोडवा मालाचे. तर ते दर आहे 13,500 रुपयांपर्यंत. 12,000, 12,500 म्हणजे 12,000, 12,500, 13,000 ते 13,500 अशा स्वरूपामध्ये आपल्याला या ठिकाणी बाजार हे पाहायला मिळतात. आणि त्यातील जे नवीन खांडा आहे म्हणजे नवीन माल आहे, तर त्यासाठी आपल्याला 40 रुपयांपासून दर मिळत आहे मित्रांनो. 40 रुपये, 45 रुपये, 50 रुपये या स्वरूपाचा दर हा नवीन मालासाठी आपल्याला अद्रक पिकामध्ये मिळताना दिसून येतो. आणि जर सांगली सातारामध्ये बोलायचं झालं तर तिकडे 5 क्विंटलची एक गाडी असं बोलतात, तर त्या गाड्यांमध्ये 65,000 रुपये गाडीपासून तर 65,000 रुपये गाडी या स्वरूपामध्ये देखील त्यांना ते बाजार पडत आहे. आणि संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बोलायचं झालं तर खोडवा पिकाचा थोडाफार प्रमाणामध्ये खोडवा हा राहिलेला असेल, कारण इतका लंबा टाईम टिकणं हे इतकं सोपं नाही, कारण हीटमुळे बरेच प्लॉट हे खराब झाले. आणि आता पावसामुळे देखील खोडवा पिकाचं नियोजन हे प्रॉपर करावं लागतं, त्यामुळे ते टिकणं फार जिकिरीचं काम आहे. तर हे होते अशा स्वरूपाचे आजचे बाजारभाव. तसेच आपल्याला 2 ठिकाणी आपण तुम्हाला काम करायचं सांगितलेलं आहे की आपण 2 आघाड्या ज्या की आपल्याला आपली अद्रक देखील डेव्हलपमेंट करायची आहे, तसेच सडपासून देखील थांबवायचं आहे. या दोन्हीवरती आपल्याला कार्य करायचं आहे आणि शेवटपर्यंत टिकायचं आहे. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.